नमस्कार. आपण ऐकत आहात आणि पाहत आहात आपल्यांना हे यूट्यूब चॅनल. आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज दीपावलीचा लक्ष्मीपूजनाचा दिवस, त्यामुळं सर्वत्र लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू असणार आहे. पूजन करून आपल्या कुटुंबात, आपल्या संसारात, आपल्या परिसरात लक्ष्मीचा वास सर्वत्र राहो ही सर्वांची मनोकामना असणार आहे. आणि त्यासाठी मग सर्वजण मनोभावे लक्ष्मीचं पूजन करतील. तरुण मुलं फटाक्याची मग आतषबाजी करतील. सर्वत्र सध्या अगदी पहाटे 4:30 पासूनच फटाक्याचे आवाज सुरू होतात. काही फटाके तर कर्कश आवाजाचे असतात, परंतु हौसेला मोल नसतं म्हणतात. त्याप्रमाणेच शासनानं कितीही निर्बंध लावले तरी त्यातून मार्ग काढणारी मंडळी आपल्या भारतवर्षात राहते आणि मग ते त्यांची कला त्यांच्या परीनं वापरात आणत असल्याचं दिसतंय. असो, या दिवाळ सणात आनंदाचा असं क्षण पण आलेला. मी ज्या विद्यालयात शिकलो त्या ज्ञानोद्योग विद्यालय येरमाळा येथे माझे गुरु असणाऱ्या कैलासवासी श्रीधरराव देशपांडे गुरुजी यांचे चिरंजीव निशिकांत श्रीधरराव देशपांडे यांना आता अप्पर जिल्हाधिकारी या संवर्गात पदोन्नती मिळाली आहे. निशिकांत यांचंही शिक्षण काही वर्ष ज्ञानोद्योग विद्यालय येरमाळा येथेच झालं. त्यानंतर कळंब येथील विद्याभवन या विद्यालयात त्यांचं पुढचं शिक्षण झालं. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी MPSCचा अभ्यास सुरू केला आणि 2000 साली MPSCची परीक्षा त्यांनी क्रॅक केली. थेट त्यांची उपजिल्हाधिकारी याच्यात निवड झाली. मग तेथून ते अंबाजोगाई, नांदेड अशा विविध ठिकाणी त्यांनी कार्य करत गेल्या एका दशकापूर्वी ते मुंबईत विविध मंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे. काही दिवसापूर्वी त्यांची राज्यपालाचे प्रमुख या पदावर बदली झालेली आहे आणि सध्या ते मुंबई येथील राजभवनात राज्यपाल यांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांना ही जी पदोन्नती मिळाली, त्यांनी त्यांच्या या सेवा कालात जे योग्य असं काम केलं आहे त्याचं त्यांना हे फळ मिळालेलं आहे. निशिकांत देशपांडे यांचं त्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा आणि पुढील कार्यास त्यांनी जोमानं आणि याच हिमतीनं करावं आणि ज्ञानोद्योग विद्यालय येरमाळा, कळंब, आपलं मूळ गाव आणि धाराशिव जिल्ह्याचं नाव रोशन करावं हीच आपल्यांना या यूट्यूब चॅनलकडून अपेक्षा आहे. आपल्या अभिनयानं चित्रपट रसिकांच्या मनात स्थान मिळवलेले असे असरानी यांचं काल मुंबई येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. असरानी यांचा जन्म राजस्थानमध्ये जयपूर येथे
1 जानेवारी 1941 रोजी झाला. सिंधी समाजात जन्मलेले गोवर्धन असराणी यांना शिक्षण घेताना गणित हा बोर विषय वाटत होता. त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण जयपूर येथेच पार पाडलं. त्यानंतर महाविद्यालयामध्ये राजस्थान महाविद्यालय जयपूर येथून त्यांनी पदवीच प्राप्त केली. त्यानंतर पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यात त्यांना प्रवेश मिळाला. त्यांनी तिथं त्या इन्स्टिट्यूटमध्ये चित्रपट माध्यमाबद्दलचं सर्व ते शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ते चित्रपट क्षेत्रात दाखल झाले. जवळपास 50 वर्षांहून अधिक काळ त्यांनी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या वेगवेगळ्या भूमिका केल्या. त्यांनी काही चित्रपट दिग्दर्शितही केले आणि ते त्यांनी काही गाणी पण गायलेली आहे. शोले चित्रपटातील अंग्रेजों के जमाने का जेलर हे त्यांचं पात्र अजरामर झालेलं आहे. असराणी यांनी आपल्याच चित्रपट क्षेत्रात असलेल्या कलाकार बरोबर त्यांचा विवाह झाला होता. त्यांनी जवळपास 6 चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. त्यात चला मुरारी हिरो बनणे हा उल्लेखनीय असा चित्रपट होता. त्यांनी हिंदीबरोबरच गुजराती काही दाक्षिणात्य चित्रपटात पण काम केलं होतं. अशा या रसिकांचं करमणूक करणाऱ्या दिलदार गोवर्धन असराणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली काल सायंकाळी मुंबईतील सांताक्रूज येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तुम्ही आणि तुमच्या घराला लागली असेल वाळवी तर चिंता कशाला. उचला मोबाईल आणि करा कॉल 97 65 61 38 00 यावर आणि वाळवी, उंदीर, घूस, ढेकून, झुरळापासून मिळवा मुक्ती. आपल्या दखल प्रकाशनाचा दखलच्या अंकाची वाचक योग्य अशी दखल घेत आहेत असं सर्वत्र सर्व स्तरातून चर्चा कानावर येत आहे. 1982 मध्ये मी पत्रकारितेला प्रारंभ केला होता आणि त्यावेळेसपासून आज तागायत मी पत्रकारितेपासून दूर गेलेलो नाही, पत्रकारितेची कास सोडलेली नाही. जे आपल्याला कळतं आणि लोकांना हवं असतं ते लोकांसमोर मांडण्याचा माझा प्रयत्न असतो आणि दखल दिवाळी अंकाच्या माध्यमातून तो मी प्रयत्न केलेला आहे. आपण आज इथंच थांबूया. तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.